नमस्कार मंडळी. कुंभ राशी पुढचे 24 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे तास ठरणार का? 3 जून चतुर्थीच्या दिवशी तयार होणारे काही शुभ योग आणि मिळणारे काही संकेत अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. कारण शेवटी सांगितलेली एक छोटी गोष्ट तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकते. कुंभ राशी, घाईने स्क्रोल करू नका. 3 जूनची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश घेऊन आली आहे. काही लोकांना या दिवशी खूप शुभ बातमी, नवीन संधी किंवा सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात असे मानले जाते. नेमके काय संकेत आहेत आणि तुम्ही काय करावे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत सोबत राहा. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे जो अनेक भक्त श्रद्धेने करणार. तर चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी 3 जून संकष्टी चतुर्थीचा विशेष संदेश. कुंभ राशी, 3 जूनची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी यशस्वी आणि सकारात्मकतेचे संदेश घेऊन आली आहे. बऱ्याच दिवसापासून एखाद्या कामात अडथळे येत असतील किंवा प्रयत्न असूनही अनपेक्षित परिणाम मिळत नसतील तर आजचा दिवस नव्या दृष्टिकोनाने पाहण्याची संधी येऊ शकते. संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान गणेशच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. अनेक भक्तांचा असा विश्वास असतो की या दिवशी श्रद्धा आणि प्रार्थनेमुळे मनातील चिंता कमी होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. कुंभ राशीचे काही व्यक्तींना आज एखादी नवीन कल्पना, नवीन संधी किंवा एखाद्या व्यक्तीकडून उपयुक्त मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळे आज मिळणाऱ्या छोट्या छोट्या संकटाकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी मोठ्या बदलांची सुरुवात अगदी छोट्या पावलांपासून होत असते. जर एखादे काम खूप दिवसापासून रखडले असेल तर त्याबाबत पुन्हा एखादा प्रयत्न करण्याची वेळ आली असते. आजचा दिवस स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. नकारात्मक विचार बाजूला ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आणि मंडळी, या अध्यायाच्या शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. संकष्टी चतुर्थीचा सर्वात मोठा संकेत म्हणजे हार न मानणे. कारण विघ्नहर्ता गणेश आपल्याला अडथळ्यावर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा देतात. पण कुंभ राशीच्या आर्थिक आणि करिअर क्षेत्रात पुढील 24 तासात कोणते बदल दिसू शकतात हे आपण पुढील अध्यायात जाणून घेणार आहोत. तर मंडळी, कुंभ राशी, आता बोलूया त्या क्षेत्राबद्दल ज्याची सर्वात उत्सुकता असते, धन, नोकरी आणि करिअर. होय, 3 जूनची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कामाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करण्याची संधी मिळू शकते. बराच काळ रखडलेले काम, प्रोजेक्ट किंवा योजना हळूहळू पुढे सरकण्याची चिन्हे दिसू शकतात. त्यामुळे आज कोणताही संधी आली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठा करून मार्गदर्शन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा भविष्यात उपयोगी पडणारी माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही आर्थिक निर्णय घेताना काही घाई करू नका. सर्व माहिती तपासूनच पुढे जा. आजचा दिवस मोठा धोका पत्करण्यापेक्षा नियोजन करण्यासाठी अधिक अनुकूल ठरू शकतो. तुमच्या खर्चाकडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी बचतीचा विचार करा. लहान पावले देखील पुढे जाईल मोठा फरक घडवू शकतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला एखादी अशी व्यक्ती भेटू शकते किंवा एखादी माहिती मिळू शकते जी भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे संवाद आणि नेटवर्किंगकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा, संकष्टी चतुर्थीचा संदेश केवळ धनप्राप्ती नसून योग्य दिशा, योग्य निर्णय आणि सत्पुरता आणि प्रत्येक यशाची आहे. श्रद्धा आणि मेहनत याची सांगड घातली जाते, यशाची शक्यता अधिक वाढते. पण कुंभ राशीचे प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब जीवनात कोणते संकेत दिसू शकतात हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्याय नक्की पहा. कुंभ राशी, धन आणि करिअर नंतर आता बोलूया तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, नाती आणि कुटुंब. 3 जूनच्या संकष्टी चतुर्थी दिवशी तुमच्या नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी येऊ शकते. जर एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज, दुरावा किंवा संवादाचा अभाव निर्माण झाला असेल तर आज तो दूर करण्याचा योग्य वेळ ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यासमोर वेळ घालवा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी एक प्रेमळ शब्द किंवा छोटासा संवाद ही नात्यामध्ये मोठा बदल घडवू शकतो. आज तुमच्या शब्दांना विशेष महत्त्व असू शकतं. त्यामुळे बोलताना संयम आणि सौभाग्य ठेवा.
प्रेम संबंधात असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींनी घाईघाईत निष्कर्ष काढणे टाळावे. एकमेकावर विश्वास ठेवणे आणि मोकळेपणाने संवाद साधणे हे अधिक फायदेशीर ठरू शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याच्या संधी मिळू शकते, परंतु कोणत्याही नात्याबाबत वेळ घेऊन निर्णय घ्या. या दिवशी भगवान गणेशची प्रार्थना करताना आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी आणि नात्यामधील प्रेम वाढवण्यासाठी प्रार्थना करा. श्रद्धा आणि सकारात्मक विचार आणि मनाला स्थैर्य देतात आणि नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. लक्षात ठेवा, जीवनातील खरी संपत्ती ही केवळ पैसा नसतो, तर आपल्यावर प्रेम करणारी माणसंही असतात. त्यामुळे आजच्या या दिवशी नात्याला जपा, संवाद वाढवा आणि मनातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करा. पण संकष्टी चतुर्थीच्या रात्री कुंभ राशीचे कोणते विशेष उपाय करावे आणि त्यामागचा आध्यात्मिक संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा. अध्याय: संकष्टी चतुर्थीच्या रात्री कुंभ राशीसाठी विशेष उपाय. कुंभ राशी, आता आपण त्या भागाकडे येत आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. संकष्टी चतुर्थीची रात्र ही भगवान गणेशच्या भक्तांची विशेष मानली जाते. या दिवशी श्रद्धा, प्रार्थना आणि आत्मचिंतन यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आज दिवसभरातील धावपळ संपल्यानंतर काही वेळ स्वतःसाठी काढा. मन शांत करा आणि गेल्या काही दिवसातील चांगल्या वाईट घटनांचा विचार करा. अनेकदा आपल्या आयुष्यातील मोठे निर्णय शांत मनाने घेतले की योग्य दिशा मिळते. सायंकाळी किंवा चंद्र दर्शनानंतर भगवान गणेशच्या प्रतिमासमोर किंवा मंदिरात जाऊन मनापासून प्रार्थना करा. दिवा लावा, दुर्वा आणि फुले अर्पण करा. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा श्रद्धेने जप करा. अनेक भक्तांना विश्वास आहे की या मंत्राच्या श्रद्धेने जप करा. अनेक भक्तांचा विश्वास या प्रार्थनेमुळे मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज विशेष आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. कोणतीही इच्छा व्यक्त करताना केवळ परिणाम मागू नका, तर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संयम आणि मेहनत करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना करा. हाच खरा गणेश उपासनेचा संदेश मानला जातो. कदाचित आज तुम्हाला एखादा चमत्कार दिसणार नाही, पण सकारात्मक विचार, श्रद्धा आणि सातत्यपूर्व प्रयत्न करा आणि आजपासून होऊ शकते. अनेकदा आयुष्य बदलणारे मोठे परिणाम अशा छोट्या सुरुवातीमधून घडतात. मात्र अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे. पुढील आणि शेवटच्या अध्यायाची आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीसाठी पुढील 24 तासाचा अंतिम संदेश आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, तो चुकू नका. कुंभ राशीसाठी पुढील 24 तासाचा अंतिम संदेश. कुंभ राशी, आता आला आहे संपूर्ण व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा क्षण. 3 जूनची संकष्टी चतुर्थी तुम्हाला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. अनेक वेळा नशीब आपल्या दारावर संधी घेऊन येते, पण भीती, शंका आणि नकारात्मक विचारामुळे आपण ती संधी ओळखू शकत नाही. पुढील 24 तासामध्ये तुमच्या आयुष्यात काही मोठ्या घटना घडलंच असे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु हा काळ आत्मपरीक्षण, योग्य नियोजन आणि सकारात्मक कृतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्हाला एखादी नवीन कल्पना सुचू शकते, एखादा महत्त्वाचा फोन येऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीकडून असे मार्गदर्शन मिळू शकते जे पुढील जाऊन उपयुक्त ठरेल. म्हणून आजच्या ह्या दिवशी कोणतीही संधी, कोणतीही माहिती किंवा कोणतीही सकारात्मक भेट हलक्यात घेऊ नका. कधी कधी जीवन बदलणारे संकेत खूप सध्या स्वरूपात आपल्या समोर येतात. भगवान गणेशचा खरा आशीर्वाद म्हणजे अडथळे पूर्णपणे नसावे, तर त्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळणे. आणि जर तुमच्याकडे श्रद्धा, संयम आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतीही अडचण कायमची राहत नसेल. आज संकष्टी चतुर्थी या पवित्र दिवशी मनापासून प्रार्थना करा, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि उद्याचा दिवस नव्या उत्साहाने सुरू करण्याचा संकल्पना करा. कुंभ राशी, आजचा हा संपूर्ण व्हिडिओमधून आपण 3 जूनच्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, तुमच्या जीवनातील संभाव्य सकारात्मक संकेत, धन, करिअर, नातेसंबंध आणि आध्यात्मिक संदेश याबद्दल चर्चा केली. लक्षात ठेवा, कोणतीही राशी असो किंवा कोणताही दिवस असो, यश मिळवण्यासाठी श्रद्धेसोबतच योग्य कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. संकष्टी चतुर्थी आपल्याला हाच संदेश देते की
अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी धैर्य, संयम आणि विश्वास यांच्या जोरावर त्याचा सामना करता येतो. कुंभ राशी, जरा तुमच्या मनाने एखादे ध्येय असेल, एखादे स्वप्न असेल किंवा एखादी इच्छा असेल तर आज भगवान गणेश समोर मनापासून प्रार्थना करा. सकारात्मक विचार ठेवा आणि उद्यापासून नव्या उमेदीने कामाला सुरुवात करा. कदाचित पुढचे 24 तास तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येऊ शकतो, पण ते तुम्हाला योग्य दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतात. भगवान गणेशची जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश घेऊन यावं हीच मनापासून प्रार्थना करते. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया. तसंच तुमची राशी आणि तुमचं कोणत्या शहरातून आहात, व्हिडिओ पाहत आहात तर देखील कमेंट सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ही नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या आध्यात्मिक माहिती आणि प्रेरणादायक व्हिडिओसोबत चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जय श्री गणेश. बाय बाय सर्वांना.